नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रहरी क्लब या समितीची प्रोसिडिंग किंवा इतिवृत्त लेखन कशी करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत. माहे जानेवारी 2026 करता बैठक क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या प्रहरी क्लब किंवा प्रहरी गट याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी मेन्शन करून घ्यायची आहे आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्ष जे अध्यक्ष आहे या प्रहरी क्लबचे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रहरी क्लबची समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात या प्रस्तावनेचं लेखन करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 8वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सभेचा पुढचा विषय घेण्यात आला आहे. विषय क्रमांक 2, विद्यार्थ्यांमध्ये नागरिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 2 नंबरचा, प्रहरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये नागरिक कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना जबाबदार व शिस्तबद्ध नागरिक बनविणे हा होता. संविधानातील मूलभूत कर्तव्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मतदानाचे महत्त्व व लोकशाही मूल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्वच्छता राखणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच सामाजिक ऐक्य व सहिष्णुतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गटचर्चा व उदाहरणांच्या माध्यमातून नागरिक कर्तव्ये स्पष्ट करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षकांनी आदर्श नागरिकत्वाचे महत्त्व पटवून दिले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. भविष्यात असे उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय प्रहरी क्लबने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे. विषय क्रमांक 3, विद्यार्थी नेतृत्व गुण विकास करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने शाळेत विद्यार्थी नेतृत्व गुण विकास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता व जबाबदारीची जाणीव वाढवणे हा होता. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. नेतृत्व म्हणजे जबाबदारी व सेवाभाव असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. गटकार्य व भूमिका नाट्यांच्या माध्यमातून नेतृत्व कौशल्यांचा सराव करून घेण्यात आला. संवाद कौशल्य व संघभावना यावर विशेष भर देण्यात आला. समस्यावर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिस्त व वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले अनुभव मांडले. शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही नेतृत्व गुण विकासासाठी असे उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय घेण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे. विषय क्रमांक 4, व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती. 4 नंबरचा विषय आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळेत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे हा होता. तंबाखू, गुटखा व इतर व्यसनामुळे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान स्पष्ट करण्यात आले.
व्यसनामुळे कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले. तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. पोस्टर प्रदर्शन व घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. व्यसनांना नाही असा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक पर्यायाची माहिती दिली. तसेच पालकांनाही व्यसनमुक्तीबाबत जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल दिसून आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्यास टाकून घ्यावायचे आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, ड्रग्सच्या धोक्याविषयी मार्गदर्शन. आजच्या काळामधील हा फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. प्रहरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ड्रग्सच्या धोक्याविषयी जागरूकता करण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगणे हा होता. ड्रग्सचे प्रकार व त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यात आला. मानसिक, शारीरिक व सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कायदेशीर परिणाम व शिक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ व्यक्ती व शिक्षकांनी प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे विषय मांडला. ड्रग्सपासून दूर राहण्यासाठी संरक्षण व निर्णय क्षमता यावर भर देण्यात आला. चुकीचा संगतीपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय सांगण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ड्रग्स विरोधी घोषवाक्य व संदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांनी ड्रग्स मुक्त जीवनाची शपथ घेतली. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढल्याचे दिसून आले. भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय प्रहरी क्लबने घेतला व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पुढचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी प्रहरी क्लबचे जे सदस्य आहेत त्यांचे नाव टाकायचं आहे, त्यांचं पदनाम टाकायचं आहे, त्यांची स्वाक्षरी करून आपणास हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे जानेवारी 2026 करता प्रहरी क्लब किंवा प्रहरी गट याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.